आणि मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात कोल्हापूरमधल्या बातमीनं। कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या। आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्याही जाहीर सभा झाल्या। 12 एप्रिलला आता मतदान आहे, तर 16 एप्रिलला निकाल लागणार आहे। निवडणूक लागल्यापासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी इथे झळतायत। प्रचाराच्या शेवटच्या 2 दिवसात हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच रंगला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या दिवशी ऑनलाईन प्रचार सभा घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला। त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार उत्तर दिलं। दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूंनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। त्यामुळे आता कोल्हापूरचे मतदार कुणाच्या पारड्यात मतदान करणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात ऑनलाईन सभा पार पडली। या सभेत त्यांनी भाजपवर अतिशय खरपूस टीका केली। भाजपवर टीका करताना कुस्तीमध्ये जर भाजप उतरला तर समोरच्या पेलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी तो त्यांच्यावर सीबीआय आणि ईडीच्या धाडी घालेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। भाजपमध्ये मर्दासारखं खेळण्याची हिम्मत नाही, मर्दासारखं कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यासोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले। हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो। त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार, हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही। कशाला सांगते तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं, आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो, पूर्वी अटलजींचा पण असायचा, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता। हिंदू हृदय सम्राट एकच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बनण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, करणार नाही, समाज ते मान्य करणार नाही। हिंदू हृदय सम्राट हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच आहेत। तुम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी जनाब मागे लावायला लागला, बरोबर ना? आम्ही लावायला लावलो। तर हिंदू हृदय सम्राट एकच झाले नाही, होणारही नाही। हे बाळासाहेबांचं जे स्थान आहे ते आम्ही मान्यच करतो। डेटापासून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचा पेटेंट नाही घेतलेलं। मी निवडणुकीचे 2च निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे, कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात। आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचा भगवा खरा, आमचा भगवा खोटा। माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा आहे, बघून घ्या, आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरू आहे, हे सुद्धा बघून घ्या। सैनिकांना आपला स्वतःचा त्याग करण्याचं आव्हान केलं, म्हणजे मुख्यमंत्रीपद माझं टिकवा आणि त्याग तुम्ही करा। म्हणजे कोल्हापूरची उत्तरची विधानसभा ही 7 पैकी 5 वेळा शिवसेना जिंकली, 2 वेळा काँग्रेस जिंकली, आणि तरीसुद्धा मी एक महाराष्ट्रामध्ये प्रयोग करतोय, त्या प्रयोगात भांडण नको, प्रयोग करायचं आहे म्हणून तुम्ही तुमची आहुती द्या, अशी कोल्हापूरची परंपरागत हिंदुत्ववादी असणारी सीट हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला दिली गेली। हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या पुणेमध्ये जिथे आम्ही त्याचं मंदिर मानतो, आज सुरत ही पुणे तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती। त्या पुण्यात अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं, याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? खूप वेळा चर्चा झालेली आहे, उद्धवजींनी म्हटलंय, अमितभाईंनी म्हटलेलं आहे, आणि त्यामुळे आता त्याच्यावर नवीन काय म्हणणार? उद्धवजी असं म्हणतात की शब्द दिला होता, अमितभाई म्हणतात असं मी शब्द दिला होता। त्याचं मी एकदा स्पष्टीकरणही दिलं आहे, पुन्हा द्यायचं झालं तर मी आणि तुम्ही हे जमिनीला जमीन लागून असते, तर तुम्ही म्हणता की वापरत नाही तर जागा देऊन टाके का आम्हाला? तर मी म्हणतो की आईला विचारून सांगतो, मी नाही म्हटलं नाही, मी हो पण म्हटलं नाही। आणि मग काही दिवसांनी मी समजा सांगितलं की आईला विचारलं, आई म्हणते नको, परंपरागत जागा विकूया नको, तर मी हो म्हटलं होतं आणि आता नाही म्हटलं। तसं